14. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताये नमः. श्री सीतारामचंद्राभ्याम नमः. श्री सद्गुरू साईनाथाय नमः. मागील अध्यायात बाबांचे भक्तप्रेम आपण पाहिले. केवळ त्यांच्या दर्शनाने, स्पर्शाने, आशीर्वादाने रोगी रोगमुक्त होत. बाबांचे औषध आणि रोग यांचा संबंध लावणे अवघड असे, पण त्या औषधाने रोगी मात्र बरा होईल. सुरुवातीला हेमाडपंत तत्वज्ञान सांगतात. ते म्हणतात, मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. तो लादल्यानंतरही जो जनावराप्रमाणेच केवळ आहार, निद्रा, भय, मैथून यात आयुष्य घालवतो, त्यात व इतर पशूत काहीच फरक नाही. शिंग आणि शेपूट नसलेला तो पशूच. मनुष्य प्राणी हा त्याच्या बुद्धीमुळे वेगळा समजला जातो, पण काही माणसे ती बुद्धी वापरत नाहीत. आपल्यासमोर माणसे जन्मतात. जशी नदीत लाकडे काही वेळ एकत्र येऊन मग कायमची दूर जातात, तशी वेगळी होतात. आई, वडील, मित्र सर्वजण मृत्युमुखी पडतात. पण आपण यातून काही शिकतो का? या जन्ममरणालाच आयुष्य मानून यथेच्छ वर्तन, स्वैराचार करतो. हे अज्ञानच आहे. परमेश्वराला शरण जाणे व त्यासाठी आयुष्याचा सर्व वेळ निष्ठेने देणे हा आयुष्याचा उद्देश आहे. आपली वेळ येताच मरण येणार आणि पुण्य न केल्यास आपण पुन्हा जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पिसले जाणार हे नक्की. साईंची कथा ऐकल्यानेच हे ज्ञान जागृत होईल व आपल्याला मुक्ती मिळेल. आता मागील अध्यायात सांगितल्याप्रमाणे एका पारशी गृहस्थाला श्री साईंच्या आशीर्वादाने कसा पुत्रलाभ झाला याची कथा ऐकू. नांदेड शहरी रतनजी नावाचे एक पारशी गृहस्थ होते. ते श्रीमंत होते. शेती, गाड्या, वाडे सर्व श्रीमंती त्यांच्या दारी हात जोडून उभी होती आणि वरकरणी ते समाधानी दिसले तरी आत मात्र ते चिंतेने पूर्णपणे पोखरले गेले होते. त्यांना मुलगा नव्हता व त्यामुळे ते तीव्र चिंतेत असत. प्रेमावीण हरिकीर्तन, तालाशिवाय गायन, जानव्याशिवाय ब्राह्मण हे जसे अपूर्ण, तसाच त्यांना संसार हा निरर्थक वाटे. आपल्याला एकतरी पुत्र व्हावा ही इच्छा त्यांना बेचैन करत होती. शेवटी दासगणूंना त्यांनी चिंता सांगून त्यांचा सल्ला मागितला. दासगणूंनी त्यांना साईबाबांना शरण जाण्यावाचून तरणोपाय नसल्याचे सांगितले. ती एकच आशा होती. रतनजी त्याप्रमाणे बाबांकडे शिर्डीत गेले. बाबांना म्हणाले की महाराज, सर्व उपाय संपले की संकटात सापडलेले लोक आपल्या चरणी येतात आणि मग त्यांचे कल्याण होते. तसंच मीही आलो आहे. मला सोडवा, मला पुत्र होऊ द्या, निराश करू नका, असे म्हणत त्यांनी बाबांना प्रेमाने फुलांचा हार अर्पण केला व दंडवत घातला. बाबांनी त्यांना, आता तुझी सर्व पापं संपली आहेत, आता चांगले होईल म्हणून शुभाशीर्वाद दिला व दक्षिणा मागितली. बाबांचे दक्षिणा मागणे हे अनेकांना विचित्र वाटते. फकीराला दक्षिणाचा मोह कशाला असा विचार येतो. पण दक्षिणा याविषयी हेमाडपंतांनी बरंच काही लिहिलं आहे. ते असं आहे. एक तर बाबा मिळालेला दक्षिणाचा सर्व पैसा दानधर्मातच खर्च करत. स्वतःसाठी खर्च करण्यासाठी त्यांना कुठलीही आवड, मोह, कुटुंब यातलं काय होतं? मग आपण ही शंका घ्यायची कशाला? बाबा हे दक्षिणा केव्हा आणि कितीदा मागत याला काही नियम नव्हते. मनात आले तसे आणि किती वेळा मागत. पैसे संपले तरी पुन्हा आणा म्हणत. धनाढ्य लोकही त्यांना दक्षिणा देता देता मेटाकुटीला येत. गरिबाकडेही याचना करून पैसे मागायला ते सांगत आणि श्रीमंतांना गरिबाकडे जाऊन अशावेळी पैसे आणायला लागत. पण अशावेळी बाबांचा उद्देश हा त्यांना विरक्ती व नम्रता हे गुण शिकवण्याचाच असावा. पूर्वी बाबांना लोक पैसे देत तेव्हा त्यांचे वागणे बुचकळ्यात टाकणारे होते. ते फक्त जळक्या काड्यांचा संग्रह करीत. दीडकी दिली तर खिशात ठेवत, ढब्बू पैसा दिला तर परत करत. पुढे बाबांचा महिमा पसरला आणि त्यांच्या दर्शनाला लोकांची गर्दी होऊ लागली. लोक पूजा करू लागले. पूजेच्या सांगतेसाठी धर्मात लिहिल्याप्रमाणे लोक दक्षिणा अर्पण करू लागले. दक्षिणेने अपार पुण्य मिळते आणि मनुष्य अपार धनाचा मालक होतो असे म्हणतात. दक्षिणा का द्यावी याविषयी काही पुराणातही कथा आहेत. अतिप्राचीन काळी ब्रह्मदेवानं देव, दैत्य, मानव यांना हाच उपदेश केला होता. देव, दैत्य, मानव जेव्हा ब्रह्मदेवाला शरण येऊन उपदेश मागू लागले तेव्हा त्यांना ब्रह्मदेवाने द हे अक्षर दिले आणि यातून काय उपदेश कळला हे विचारले. तेव्हा देव म्हणाले की दांत व्हावे, असुर म्हणाले दया करावी आणि मानव म्हणाले दान करावे. ब्रह्मदेवाने तिघांचाही अर्थ मान्य केला आणि तसंच वागायची आज्ञा केली. मानवांचा लोभ जाऊन त्यांनी दान करावे असा ब्रह्मदेवाचाच उपदेश दिसतो. देवपूजेला दक्षिणा देतात आणि संत हे देवाचेच रूप आहे. तेव्हा साईबाबांना दक्षिणा देणे हे देवाला दक्षिणा
दिल्यासारखेच आहे. आता परत आपण रतनजींच्या कथेकडे जाऊ. रतनजी जसे दक्षिणा देऊ लागले तसे बाबांनी त्यांना म्हटले की तू पूर्वी 3 रुपये 14 आणे दिलेले मला माहीत आहे. त्या व्यतिरिक्त तू जे देणार ते दे. रतनजी पूर्वी कधीच शिर्डीला आलेले नव्हते आणि बाबांना भेटले नव्हते. त्यांना कुठले 3 रुपये 14 आणे हे काही समजेना. पण त्याविषयी नंतर पाहू म्हणत त्यांनी महाराजांना दक्षिणा दिली व ते परतले. परत आल्यानंतर दासगणूंना त्यांनी सर्व वृत्तांत कथन केला आणि बाबा कुठले 3 रुपये 14 आणे म्हणतात हे विचारले. दासगणूही संभ्रमात पडले आणि त्यांना काही सुचेना. बोलता बोलता रतनजीकडून त्यांना मौली साहेबांच्या भेटीची हकीकत कळली. मौली साहेब हे नांदेडचे संत. ते हमाली करून राहत, मात्र संत म्हणून त्यांचा अधिकार मोठा होता. रतनजी व मौली साहेब यांचे अतिशय मधुर नाते होते. शिर्डीला जाण्यापूर्वी त्यांचा आदर सत्कार रतनजींनी केला आणि त्यांना छोटा खाना दिला. दासगणूने मग त्या खाण्याची सर्व खर्च मागितला. त्या सर्व खर्चाचा हिशोब घेतला आणि त्या खर्चाची बेरीज केली तर तो बरोबर 3 रुपये 14 आणेच झाला. अशा रीतीने रतनजींना बाबांच्या बोलण्याचा अर्थ कळला. मौली साहेबांना दिलेल्या खर्चाची पावती बाबांनी दिली होती. त्यांच्यासाठी केलेले 3 रुपये 14 आणे, त्यांच्यासाठी जो खर्च केला होता तो बाबांना पोचला होता. याचा अर्थ एकच, तो म्हणजे बाबा आणि मौली साहेब एकरूपच आहेत. त्यांना दोन मानता कामा नये. अर्थात रतनजींना बाबांच्या सर्व व्यापकतेचा प्रत्यय आला. रतनजींना बाबांनी दिलेला आशीर्वाद फळला आणि त्यांना मुलगा झाला. अत्यंत उपकृत मनाने ते पुन्हा शिर्डीला आले आणि बाबांचे चरण त्यांनी अश्रूंनी धुतले. त्यानंतरही रतनजींना मुले झाली. त्यातली सर्व जगली नाहीत, पण रतनजींची देवावरची श्रद्धा व साईकृपेची भावना यत्किंचितही कमी झाली नाही. आता पुढील अध्यायात आपण ठाणे शहराच्या चोळकरांच्यावर कशी साईकृपा झाली याची कथा श्रवण करू. श्री सद्गुरू साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभम भवतु शुभ